आत्मीय मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, मी माझ्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये सर्वात मोठी आजची बातमी ब्रेकिंग न्यूज. जाणून घ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, बातमी आहेत 30 डिसेंबरची मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमाचे तंतोतंत पालन करावेच लागणार, अन्यथा गमवावी लागेल. ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमाचे तंतोतंत पालन करावेच लागणार अथवा गमवावे लागेल. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूयात. सरकारी कर्मचाऱ्यांना काही नियमाचे तंतोतंत पालन करावेच लागणार आहे, अन्यथा नोकरी गमवावी लागेल आहे. नेमका नियम काय आहेत ते पुढील प्रमाणे पाहूयात. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये जर सरकारी कर्मचाऱ्यांना काही नियमावली घालून देण्यात आलेली आहेत, त्या सदर नियमाच्या चौकटीत राहून कर्मचाऱ्यांनी काम करावे लागते. कारण सरकारी कर्मचारी हा सरकारचा एक प्रतिनिधी असतो, सरकारचा घटक असतो. त्यामुळे त्याला निवडणुकीच्या काळात एखाद्या उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रचार करणे अथवा मोर्चामध्ये सामील होऊ शकत नाही, अन्यथा त्यावर कठोर कारवाई होऊ शकते. सध्याच्या आधुनिक काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकणे, रील्स शेअर करणे तसेच स्टेटस ठेवणे हे देखील नियमाच्या विरोधी आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निदान निवडणुकीच्या काळांमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय पोस्ट, स्टेटस, रील्स सोशल मीडियावर शेअर करू नये. याशिवाय एखाद्या राजकीय सोशल मीडियावर सामील होऊ नये, अन्यथा आपल्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास आपल्याला नोकरीवरून बडतर्फ केले जाईल, अशी सूचना सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आहेत. आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपल्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.